हाय, हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात आपण सगळेजण. आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे माझ्या भुईमुगाच्या शेतातील ब्लॉग. भुईमुगाच्या शेंगा ज्यांनी पाहिल्याने त्यांनी बघा, मी मुद्दाम तुमच्यासोबत भुईमुगाच्या शेंगा कशा उगतात, कशा काढावं लागतात ते शेअर करते. माझा व्हिडिओ आवर्जून बघा. हे बघा भुईमुगाच्या शेंगा, हे बघा किती छान हे केल्या. त्याच्यानंतर हे बघा भुईमुगाचे झाड असे येतात. खूप मजा येते शेतामध्ये. हे बघा आम्ही सर्वजण असे भुईमुगाच्या शेंगा उपटत होतो आणि मागं असं फेकत होतो. खूप मजा येत होती. आणि त्याच्यानंतर वहिनी ते आम्ही सगळे होतो आणि खूप छान मजा मस्ती चालू होती आमची आज शेतामध्ये. खूप छान वाटत होतं शेतात आज निसर्गरम्य वातावरणामध्ये. अवनीशला खूप आवडत होतं. अवनीश म्हणत होता, मम्मी आता आपण जायचंच नाही गावाला, इथं गावाकडेच राहायचं मम्मी, मस्त बैल गाय सगळं हे इकडे. बरंच अर्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही करता आला. कोंबड्या वगैरे पण होत्या. हे बघा भुईमुगाच्या शेंगा अशा येतात जमिनीत. ज्यांना माहीत नाही त्यांनी आवर्जून बघा. हे बघा रिषभ कसा म्हणतो मी पण उपटतो. ही बघा काव्या, हे बघा कसे मस्ती धिंगाणा करत शेंगा उपटत होते. त्याच्यानंतर शेंगा थोड्या उपटल्यानंतर आम्हाला हे बघा शेंगाचं वावर, अशा भुईमुगाच्या शेंगाचं वावर असतं, असं भुईमुग असतो. हे बघून घ्या भुईमुगाच्या शेंगाचे झाडं, म्हणजे जे शेंगदाणे आपण दुकानात विकत घेतो त्याचे झाडं. ज्यांना माहीत नाही ते बघा, ज्यांना माहिती आहे ते बी बघा. हे बघा त्याच्यानंतर आम्ही केली आमच्या जेवणात होते भेंडीची भाजी, हरभऱ्याची भाजी आणि लाल चटणी म्हणजे बुकटा, कोणी त्याला भुरका बी म्हणतं, आणि बटाट्याची रशीची भाजी. आणि हे बघा अवनीश कसा मस्ती धिंगाणा चालू होतं यांचा कोट्यावर. आम्ही कोट्यावर जेवायला आलो नंतर खूप मस्ती धिंगाणा करत जेवत होते. आणि खूप मजा येत होती. त्याच्यानंतर रात्री बघा आमच्या घरी कसं मुलं झोपताना गोंधळ करत होते, मस्त देवीचं गाणं म्हणत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.